Hello students, in last lecture we have seen the different types of scanning, that is horizontal, vertical and the sequential scanning method. Then in sequential scanning there is one drawback, that is flicker is introduced in the system. Then to avoid that flicker we are going to the interlaced scanning method. Then in today's lecture we are going to see the interlaced scanning. आता टी व्ही सिस्टीममध्ये आपण काय करत होतो, 25 फ्रेम्स पर सेकंड असं डिस्प्ले करत होतो इन अ केस ऑफ सिक्वेन्शियल स्कॅनिंग. पण ते दोज 25 फ्रेम्स आर नॉट सफिशियंट, नॉट रॅपिड इनफ टू कॉज दी इल्युजन ऑफ कंटिन्युटी. त्यामुळं आपण काय केलं आहे, त्याचा व्हर्टिकल जो रेट आहे, फ्रेम रेट आहे, तो इन्क्रीज केला इन केस ऑफ इंटरलेस स्कॅनिंग. दॅट इज 50 व्हर्टिकल फ्रेम्स पर सेकंड काय होतं आहे, युटिलाइज केलेलं आहे टू रिड्यूस द फ्लिकर. म्हणजे 25 फ्रेम्स जे डिस्प्ले करत होतो आपण सिक्वेन्शियल स्कॅनिंगमध्ये, त्याच्याऐवजी इकडं काय करायचं आहे, 50 व्हर्टिकल फ्रेम्स काय करणार आहे, डिस्प्ले करणार आहे. आणि हे कसं अचीव होतं आहे, आता 25 फ्रेम्स होत्या तिथं होत्या आणि इथं 50 फ्रेम्स आहेत, म्हणजे काय तिथं 25 पिक्चर डिस्प्ले करत होतं आणि इथं 50 पिक्चर डिस्प्ले करतो असं नाही आहे. इथं पण 25च पिक्चर्स आहेत, पण ती डिस्प्ले करायची मेथोडॉलॉजी काय आहे, डिफरंट आहे. आणि त्या मेथोडॉलॉजीमुळे काय होते, आपण 50 पिक्चर्स डिस्प्ले करायला लागलो असं वाटते. आणि ते कसं अचीव होते बघा, दिस कॅन बी डन बाय इन्क्रीजिंग द डाउनवर्ड स्पीड ऑफ जर्नी ऑफ इलेक्ट्रॉन बीम. म्हणजे तुमच्या इलेक्ट्रॉन बीमची जी डाउनवर्डची जर्नी आहे त्याचं स्पीड काय केलं आपण, इन्क्रीज केला आहे. त्यामुळं काय होतं आहे, ॲट ईच टाईम काय होतं आहे, अल्टरनेट लाईन्स आर स्कॅन्ड. म्हणजे एक सोडून एक लाईन स्कॅन होते. पहिल्या वेळेला जर म्हणजे कसं, पहिली लाईन व दुसरी स्किप करणार, तिसरी लाईन स्कॅन होणार, चौथी स्किप करणार, पाचवी लाईन स्कॅन होणार, सहावी स्किप करणार, सातवी लाईन स्कॅन होणार, असं लास्टपर्यंत होत राहणार. आणि नंतरच्या वेळेला काय होणार, आता हे सगळं शेवटपर्यंत गेला, नंतरच्या वेळेला काय होणार, तो परत वरती येणार इलेक्ट्रॉन बीम. आणि पहिल्या वेळेला ज्या ज्या लाईन्स त्यानं मिस केलं, म्हणजे दुसरी लाईन, चौथी लाईन, दुसरी, चौथी, सहावी, आठवी, ह्या ज्या लाईन्स त्यानं मिस केल्या फर्स्ट अटेम्प्टमध्ये, त्या लाईन्स काय होणार आहे, स्कॅन होणार आहेत. मग ते जी आहे त्याला काय म्हणतोय आपण, जे ते टोटल फ्रेम आहे त्याला 2 पार्ट्समध्ये डिवाइड केले, त्याला आपण फील्ड्स असं म्हणतोय. आणि ईच फील्ड इज स्कॅन्ड अल्टरनेटली. म्हणजे पहिला एक फील्ड स्कॅन होणार आहे आणि नंतर एक फील्ड स्कॅन होणार आहे. आणि ह्या मेथडला काय म्हणतोय, इंटरलेस स्कॅनिंग. देन दिस इज द डायग्राम ऑफ इंटरलेस स्कॅनिंग मेथड. आता इथं बघा दाखवलं, टोटल किती असतात, 625 नंबर ऑफ लाईन्स अवेलेबल असतात. मग 625चा जर हाफ केला तुम्ही तर किती येणार आहे, 312.5, तेहतीस 312.5 एवढं तुम्हाला हाफ मिळणार आहे. मग पहिल्या वेळेला काय करणार आहे, तो टोटल नंबर ऑफ लाईन्स किती स्कॅन करणार, दिस इज द बिगिनिंग ऑफ फर्स्ट फील्ड, म्हणजे पहिली फील्ड इथं स्टार्ट होणार आहे. मग पहिली लाईन, दुसरी लाईन, तिसरी लाईन, चौथी लाईन, असं करत करत 312 लाईनपर्यंत आला. त्याच्यानंतर 312.5 आहे ना, म्हणून 313वी जी लाईन आहे ती काय होणार आहे, इथं हाफ स्कॅन होणार आहे. म्हणजे पहिली फील्ड इथं समाप्त झाली. मग त्याच्यानंतर काय होणार आहे, तुमचा रिट्रेस ऑकर होणार आहे आणि तुमचा इलेक्ट्रॉन बीम इथे येणार आहे. आणि जी काय हाफ लाईन राहिली होती ती 312.5 लाईन इकडं स्कॅन होणार आहे, परत अर्धी लाईन. त्याच्यानंतर परत काय होणार, ही 314, 315, 316 असं कुठंपर्यंत जाणार आहे, 625 नंबरच्या लाईनपर्यंत काय होणार आहे, तुमचं स्कॅनिंग चालू होणार आहे. म्हणजे तुमची बिगिनिंग ऑफ फर्स्ट फील्ड, म्हणजे सुरुवात कुठं झाली, पहिल्या फील्डची इथं सुरुवात झाली. आणि पहिली फील्ड एंड कुठं झाली, इथं एंड झाली पहिली फील्ड. 312.5 लाईन्स काय झाल्या, इथं एंड झाल्या. देन आता ही जी आहे, हे काय आहे तुमचं, बिगिनिंग ऑफ सेकंड फील्ड झालं. आणि एंड ऑफ सेकंड फील्ड कुठं झालं, इथं झालं. लक्षात येते, बिगिनिंग ऑफ फर्स्ट फील्ड, एंड ऑफ फर्स्ट फील्ड. पहिली फील्ड कुठे चालू होणार आहे, टॉप लेफ्ट कॉर्नरला. आणि मिडल ऑफ बॉटमला काय होणार आहे, ती एंड होणार आहे. आणि मिडल ऑफ टॉपला सेकंड फील्ड स्टार्ट होणार आहे. आणि म्हणजे बॉटम राईट कॉर्नरला सेकंड फील्ड काय होणार आहे, एंड होणार आहे. लक्षात आले काय काय आहे ते आपण डिटेलमध्ये बघूया. आता
In a 625 line system, for successful interlace scanning, the 625 lines of each frame are divided into two fields of 312.5 lines. आताच आपण बघितलं इंटरलेस स्कॅनिंगमध्ये काय केलं असते, ज्या काही 625 लाईन्स आहेत त्या लाईन्स दोन फील्डमध्ये डिवाईड केले आणि प्रत्येक फील्डमध्ये किती असतात 312.5 ह्या लाईन्स अवेलेबल असतात. देन ईच सेट इज स्कॅन्ड अल्टरनेटली टू कवर द एंटायर पिक्चर. म्हणजे प्रत्येक जे फील्ड आहे ते अल्टरनेटली आपण काय करतोय स्कॅन करतोय टू कवर द एंटायर पिक्चर. त्याच्यानंतर काय टू अचीव दिस हॉरिझॉन्टल स्वीप ऑसिलेटर इज मेड टू वर्क ॲट 312.5 into 50. द हॉरिझॉन्टल ऑसिलेटर किती फ्रिक्वेन्सीला वर्क करायला पाहिजे जर आपल्याला इंटरलेस स्कॅनिंग अचीव करायचं झालं तर. आता आता पहिल्या एक पिक्चर स्कॅन करताना पहिल्या अटेम्प्टमध्ये किती लाईन्स असणार आहेत 312.5 आणि अशा किती नंबर ऑफ फ्रेम्स आहेत आपल्याकडं 50 फ्रेम्स आहेत. दॅट इज नंबर ऑफ लाईन्स इंटू नंबर ऑफ फ्रेम्स, दॅट इज 312.5 into 50. Then it is equals to 15625 hertz. But the vertical sweep oscillator is made to work at a 50 hertz. म्हणजे वर्टिकल फ्रिक्वेन्सी किती असणार आहे 50 हर्ट्ज. म्हणजे तिकडं सिक्वेन्शियलमध्ये काय होती वर्टिकल फ्रिक्वेन्सी 25 हर्ट्ज होती आणि इथे किती झाली ती 50 हर्ट्ज. बेसिक डिफरन्स लक्षात येतो आहे. हॉरिझॉन्टल फ्रिक्वेन्सी सेम आहे पण वर्टिकल फ्रिक्वेन्सी काय झाली चेंज झाली आहे. तिकडं किती होती 25 हर्ट्ज होती आणि इकडे इंटरलेसमध्ये काय झाली ती 50 हर्ट्ज. लक्षात येते. देन आता ज्या 625 लाईन्स आहेत त्या दोन फील्डमध्ये आपण डिवाईड केल्या असं म्हटलंय. त्या फील्डला आपण काय म्हणतोय बघा, एक इव्हन फील्ड असते आणि एक ऑड फील्ड असते आणि प्रत्येक फील्डमध्ये किती नंबर ऑफ लाईन्स असणार आहेत 312.5. मग इव्हन फील्डमध्ये काय असणार आहेत इव्हन नंबर्ड लाईन असणार आहेत. इव्हन नंबर्ड लाईन्स म्हणजे काय 2 4 6 8 10 12 अशा ज्या इव्हन नंबर्ड लाईन्स असणार आहेत त्या कुठं असणार आहेत इव्हन फील्डमध्ये असणार आहेत. आणि ऑड फील्ड कंटेन्स ऑड नंबर्ड लाईन. म्हणजे ऑड फील्डमध्ये काय असणार आहेत ऑड नंबर्ड. ऑड नंबर्ड म्हणजे काय 1 3 5 7 9 अँड सो ऑन असं तुमच्या कशामध्ये असणार आहे ऑड फील्डमध्ये असणार आहे. लक्षात येते. इन अ 625 लाईन्स सिस्टीम the 625 lines are grouped into two fields, that is in a even field and odd field. Even field contains what even numbered line, that is 2 4 6 and so on, and odd field contains what odd numbered lines, that is 1 3 5 and so on. Then during the first scanning the line numbers 1 3 5 are scanned. म्हणजे काय पहिल्या ज्यावेळेला तुम्ही स्कॅनिंग करत असता एखादं पिक्चर त्यावेळेला काय होतं आहे की तुमच्या 1 3 5 ह्या ज्या ऑड नंबर्ड लाईन्स आहेत त्या लाईन्स तुम्ही काय करताय स्कॅन करताय. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट ज्या ती तुमचं स्कॅनिंग कंप्लीट झालं ते नेक्स्ट स्कॅनिंगच्या वेळेला करताय दी 2 4 6 नंबर्ड लाईन्स आर स्कॅन. म्हणजे इव्हन फील्ड पहिला काय होते ऑड फील्ड स्कॅन होते आणि नंतर काय होते इव्हन फील्ड स्कॅन होते. आणि हे कसं आपण अचीव करतोय ते इलेक्ट्रॉन बीमचं डाउनवर्ड स्पीड काय करतोय आपण इन्क्रीज करतोय. लक्षात येते. इंटरलेस स्कॅनिंग परत एकदा मी तुम्हाला सांगते इंटरलेस स्कॅनिंग काय आहे. जे काय तुमचे टोटल 625 लाईन्स आहेत त्याला तुम्ही किती लाईन्समध्ये डिवाईड करताय 312.5 अशा दोन फील्ड्समध्ये डिवाईड करताय. एका फील्डला काय म्हणताय इव्हन फील्ड असं म्हणताय, दुसऱ्या फील्डला ऑड फील्ड असं म्हणताय. इव्हन फील्डमध्ये काय असतात इव्हन नंबर्ड लाईन्स असतात 2 4 6 8 आणि ऑड फील्डमध्ये काय असतात ऑड नंबर्ड लाईन्स असतात 1 3 5 7 अँड सो ऑन. मग पहिल्या ज्यावेळेला स्कॅनिंग होते त्यावेळेला काय होते 1 3 5 7 म्हणजे ऑड फील्ड काय होते तुमची स्कॅन होते आणि ड्युरिंग द नेक्स्ट स्कॅनिंग द 2 4 6 नंबर्ड लाईन्स आर स्कॅनड. आणि हे कसं होते तुमचं इलेक्ट्रॉन बीमचं स्पीड काय केलं जातं इन्क्रीज केला जातं. डाऊनवर्ड स्पीड काय केलं जातं इन्क्रीज केलं जातं. आणि तुम्ही जसं हॉरिझॉन्टल फ्रिक्वेन्सी कसं कॅल्क्युलेट करताय दी नंबर ऑफ लाईन्स इंटू द नंबर ऑफ फ्रेम्स. आता नंबर ऑफ लाईन्स किती आहे 312.5 इंटू 50 मध्ये किती होणार आहे 15625 हर्ट्स आणि व्हर्टिकल फ्रिक्वेन्सी किती आहे 50 हर्ट्स.
लक्षात येते. देन द नेक्स्ट पॉईंट इज दी स्कॅनिंग पिरियड्स. आता स्कॅनिंग पिरियड्स, आता पिरियड्स म्हणजे काय, टाईम पिरियड आला. मग टाईम पिरियड काढायला पहिलं फ्रिक्वेन्सी माहीत पाहिजे. आताच आपण बघितलं हॉरिझॉन्टल फ्रिक्वेन्सी किती असते, 312.5 इंटू 50, दॅट इज एफ इज इक्वल टू 15625 हर्ट्स. आणि व्हर्टिकलमध्ये किती असते, एफ इज इक्वल टू 50 हर्ट्स, म्हणजे नंबर ऑफ फ्रेम्स पर सेकंड. देन आता जर हे तुम्ही दोन फिगर्स चेक केला तर इकडं काय आय एच, दॅट इज करंट इन हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन कॉईल आणि करंट इन व्हर्टिकल डिफ्लेक्शन कॉईल, किंवा करंट टू हॉरिझॉन्टल स्वीप करंट इन हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन कॉईल असंच म्हणा. देन आता करंट इन हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन कॉईल विथ रिस्पेक्ट टू व्हॉट, टाईम. करंट इन व्हर्टिकल डिफ्लेक्शन कॉईल विथ रिस्पेक्ट टू टाईम, असं इथं दोन फिगर्स दाखवलेले आहेत. आता ह्याच्यात काय होते, एक लाईन स्कॅन होते आणि त्याचं परत त्याला काय म्हणते आपण, ट्रेस, आणि हा रिट्रेस असं म्हणतोय. सेम फॉर सेकंड लाईन, ट्रेस रिट्रेस, थर्ड लाईन ट्रेस रिट्रेस असं होणार आहे. मग हा जो आहे त्याला आता किती टाईम पिरियड लागणार हे आपल्याला कॅल्क्युलेट करायला पाहिजे. देन आता इथं दाखवलं आहे बघा, द वेव्ह शेप ऑफ हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल स्वीप करंट्स आर शोन इन द फिगर. द नॉमिनल ड्युरेशन ऑफ हॉरिझॉन्टल लाईन इज ॲज शोन इन द फिगर. म्हणजे आता तुम्हाला जर एका लाईन हॉरिझॉन्टल लाईन पिरियड जर कॅल्क्युलेट करायचा झाला तर काय करायला पाहिजे, 1 डिवायडेड बाय फ्रिक्वेन्सी. मग फ्रिक्वेन्सी किती आहे, 15625. 1 डिवायडेड बाय 15625 जर केला तर तुम्हाला टोटल किती मिळतं आहे, 64 मायक्रो सेकंड. म्हणजे तुमचा जो हा असणार आहे ट्रेस आणि रिट्रेसचा टोटल जो पिरियड असणार आहे त्याला तुम्ही काय होणार आहे, 64. इथं दाखवलं आहे बघा, 64 मायक्रो सेकंड टोटल. एक लाईन स्कॅन करायला म्हणजे ट्रेस आणि रिट्रेस दोन्ही ऑकर व्हायला 64 मायक्रो सेकंड एवढं टायमिंग लागते. आणि त्या 64 मायक्रो सेकंडमधलं हे 52 मायक्रो सेकंड जे आहे ते 52 मायक्रो सेकंड फॉर ट्रेस पिरियड लागते. आणि राहिलेले जे 12 मायक्रो सेकंड आहेत ते कशासाठी, फॉर अ रिट्रेस पिरियड. लक्षात येत आहे. 1/15625 रिझल्ट्स इन टू वॉट, 64 मायक्रो सेकंड. म्हणजे एक लाईन स्कॅन व्हायला, ट्रेस आणि रिट्रेस व्हायला टोटल 64 मायक्रो सेकंड्स एवढं पिरियड लागते. आणि 64मधलं 52 मायक्रो सेकंड्स इज फॉर द ट्रेस अँड 12 मायक्रो सेकंड इज फॉर द रिट्रेस. लक्षात आले. देन आता नेक्स्ट पार्ट बघा, व्हर्टिकल डिफ्लेक्शन कॉईलमधला करंट विथ रिस्पेक्ट टू द टाईम. आता सगळ्या लाईन्स स्कॅन करत जाणार आहे त्याला त्याचा एक व्हर्टिकल ट्रेस कंप्लीट होणार आहे आणि इथं नंतर काय होणार आहे, व्हर्टिकल रिट्रेस ऑकर होणार आहे. म्हणजे जी फ्रिक्वेन्सी किती आहे, 50 हर्ट्ज एवढी फ्रिक्वेन्सी आहे. मग आपण जर 1/50 हर्ट्ज घेतलो तर 20 मिली सेकंड हा काय मिळाला आपल्याला, एक व्हर्टिकल ट्रेस आणि रिट्रेस ऑकर व्हायला लागणारा टाईम पिरियड. म्हणजे एक पिक्चर स्कॅन करायला लागणार, स्कॅन करून परत तो इलेक्ट्रॉन बीम ओरिजिनल पोझिशनला जाण्यासाठी लागणारा वेळ आहे तो. आउट ऑफ देअर 20 मिली सेकंड, 18.720 मिली सेकंड इज फॉर द व्हर्टिकल ट्रेस अँड 1.280 रिमेनिंग 1.280 आर फॉर द व्हर्टिकल रिट्रेस. हे डायग्राममध्ये पण इथे दाखवले बघा. हे जे असणार आहे हे ट्रेस आणि रिट्रेस टोटल किती आहे, 20 मिली सेकंड्स आहे हा टोटल. त्यातला 18.720 जो आहे तो काय, व्हर्टिकल ट्रेस आहे. आणि राहिलेला जो 1.280 आहे तो काय, व्हर्टिकल रिट्रेस पिरियड आहे. लक्षात येते. स्कॅनिंग पिरियड्स फक्त एवढंच करायचं आहे, करंट इन हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन कॉईल विथ रिस्पेक्ट टू टाईम ड्रॉ करायचं. करंट इन व्हर्टिकल डिफ्लेक्शन कॉईल विथ रिस्पेक्ट टू टाईम ड्रॉ करायला लागणार आहे. आणि त्याच्यासाठी फ्रिक्वेन्सी आपल्याला माहिती आहे, हॉरिझॉन्टल फ्रिक्वेन्सी 15625 आणि व्हर्टिकल फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्स. 1 फ्रिक्वेन्सी केलं तर आपल्याला टाईम पिरियड मिळते, दॅट इज 64 मायक्रो सेकंड फॉर हॉरिझॉन्टल अँड 20 मिली सेकंड्स फॉर द व्हर्टिकल. आणि 64मधले 52 मायक्रो सेकंड फॉर हॉरिझॉन्टल ट्रेस अँड 12 मायक्रो सेकंड फॉर हॉरिझॉन्टल रिट्रेस. आणि व्हर्टिकल ट्रेससाठी 18.720 मिली सेकंड्स अँड व्हर्टिकल रिट्रेससाठी 1.280 मिली सेकंड्स. देन आजचा पार्ट इथंच आपला संपला आहे. आज आपण इंटरलेस स्कॅनिंग आणि स्कॅनिंग पिरियड्स हा पॉईंट बघितला. देन नेक्स्ट पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. थँक्यू.